सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कोरफळे गावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। राखणीसाठी धान्य मागणाऱ्या कुटुंबावर तलवार, कुऱ्हाड, लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी फिर्यादी सचिन भारत काळे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील भारत आफ्रिशा काळे हे गावातील लोकांकडून राखणीच्या बदल्यात धान्य मागून घरी येत होते। याच वेळी त्यांच्या नातेवाईक राजकुमार रामराया काळे यांच्या घराजवळ आले असता त्यांच्या मागून आलेले भावकीतील गणेश काळे, सूरज काळे, शाडूया काळे व सोनी काळे यांनी गावात धान्य मागू नका म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली, तेव्हा लोकांनी हा वाद सोडवला। सायंकाळी सचिन काळे चौबारा चौकात गेले असता त्यांना पाहून शांड्या रामराया काळे, सविता शांड्या काळे, गणेश शांड्या काळे, सूरज शांड्या काळे व सोनी गणेश काळे यांनी सकाळी खूप दादागिरी केलीस, आता बघ असे म्हणत शिवीगाळ केली व एकत्र येऊन हल्ला चढवला। या हल्ल्यात गणेश काळे याने हातातील तलवारीने सचिन यांच्या डाव्या खांद्यावर वार केला। शांड्या काळे याने कुऱ्हाडीच्या दांड्याने तर सूरज काळे याने लोखंडी गजाने पाठीवर व खांद्यावर वार करून गंभीर जखमी केले। सविता व सोनी या महिलांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे।